आणि आत्ताची मोठी बातमी समोर येते। संसद भवन परिसरामध्ये सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलेली आहे। आत्ताची सगळ्यात महत्त्वाची मोठी बातमी, संसद भवनाचं मुख्य प्रवेशद्वार जे आहे तिथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि संसद भवन परिसरातच प्रचंड सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। मुख्य प्रवेशद्वार संसद भवनाचं हे देखील बंद करण्यात आलेलं आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। एकीकडे आपण बघतोय मोठ्या प्रमाणात या भागात आंदोलक जमलेले आहेत। हे सगळेच युवा तरुण आंदोलक आहेत आणि नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये त्यांची एकच मागणी त्यांनी लावून धरलेली आहे, ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा, हीच प्रामुख्याने त्यांनी मागणी केलेली आहे। मात्र आता संसद भवन परिसरामध्ये हा मोठा सुरक्षा कडा तयार करण्यात आलेला आहे। एकीकडे आपण बघतोय या सगळ्या आंदोलकांना हटवण्यात आलेलं होतं आणि जंतर मंतरवरून हटवल्यानंतर पांगलेले जे सगळे युवक आहेत ते नेमके कुठे जात आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे। याबद्दलची अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, कशासाठी एवढा मोठा हा बंदोबस्त संसद भवन परिसरात? बिलकुल, कारण हे आंदोलन जे आहे ते संसदेपर्यंत पोहोचू नये आणि त्याचबरोबर जर संसदेपर्यंत जर हे आंदोलन पोहोचलं तर मात्र तिथं मोठ्या प्रमाणावर गदारोळ निर्माण होईल। कारण मोठी सुरक्षा व्यवस्था संसदेला आहे, परंतु ती सुरक्षा व्यवस्था तोडून आतमध्ये कोणी घुसू नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते। संसदेची एक वेगळी सुरक्षा यंत्रणा असते आणि त्यामुळे ही सुरक्षा यंत्रणा जी आहे ती नेहमी अलर्टवरच असतेच। परंतु आता पंतप्रधान इथे आहेत, राष्ट्रपती आहेत, उपराष्ट्रपती आहेत आणि त्यामुळं त्याचबरोबर सगळे मंत्री आहेत। अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, खासदार आहेत सर्व, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेला प्राथमिकता दिली गेली आहे आणि म्हणूनच इथे मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर संसदेचे जे दरवाजे आहेत, मोठे गेट आहेत, त्यांना सुद्धा लॉक लावण्यात आलेले आहे की जेणेकरून आतमध्ये कोणीही प्रवेश करू नये। आणि त्याचबरोबर संसदेतले जे फोर्स आहे तर त्यांनी पोझिशन पण आता घेतलेली आहे की कोणत्याही जर परिस्थिती आली तर तिला टॅकल करता यावी यासाठी त्यांनी पोझिशन पण घेतलेली आहे। आणि काही ठिकाणी तर अश्रुधूर जे आहेत ते नळकांड्या जे आहेत ते फोडण्यात आलेले आहेत। आणि शास्त्री भवनचा हा जो परिसर आहे की जिथे अगोदर जुनी काही मंत्रालय होती शास्त्री भवनचं आणि त्याच्या समोरच रेल्वे भवन आहे आणि बाजूलाच संसद आहे, तर त्या भागापर्यंत काही लोक जे आंदोलन करतील होते ते तिथवर गेले होते आणि त्यामुळं काही पावलावरच 10 ते 15 पावलावरच संसद राहते। मग अशा वेळी तिथेच मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे, बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। मात्र गर्दी जमा झाली आणि जमाव जो आहे तो आउट ऑफ कंट्रोल होऊ नये यासाठी तिथे अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडण्यात आलेल्या आहेत। नक्कीच, मात्र सध्या आपण बघतोय की ज्या पद्धतीने या आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न झाला तो प्रयत्न एक प्रकारे फसलाय असं म्हणता येईल का? कारण हे सगळेजण थेट संसदेच्या दिशेने जात आहेत आणि याची पूर्वकल्पना पोलिसांना नव्हती का? किंवा आलेले आता जे आंदोलक ज्या भागामध्ये निघतायत आपल्याला दिसत आहेत या आंदोलकांसंदर्भात काय नेमकी माहिती मिळाली की ज्यामुळे कडेकोट इतका बंदोबस्त करण्यात आलेला आहे? बिलकुल, आंदोलनकर्ते ही कधीही कोणत्याही वेळी संसदेमध्ये घुसू शकतात यासाठीच ही संपूर्ण तयारी जी ती करण्यात आलेली आहे। आणि दुसरी आता जी ताजी माहिती मिळाली आहे की सर्वच मंत्र्यांची घरं जी आहेत त्या घरांना अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आसपास जी सुरक्षा आहे ती तैनात करण्यात आलेली आहे। कारण मंत्र्याच्या घरामध्ये कोणीही अन्यत्र व्यक्ती घुसू नये याची सुद्धा काळजी घेतली जात आहे। कारण जो रोष आहे तो धर्मेंद्र प्रधान यांच्या इलाके की मॉनिटरिंग कर रही हैं और ये मेरे सामने का जो इलाका है ये वही रेल भवन के सामने का इलाका है जहां पर प्रदर्शन चल रहा था। लेकिन आप देख सकते हैं इन तस्वीरों में इस जगह को पुलिस ने खाली करा लिया है और दूसरी तरफ से जो आम ट्रैफिक है उसके लिए सड़क को धीरे धीरे खोला जा रहा है। और मेरी बाई तरफ आप देख सकते हैं ये बड़ी बिल्डिंग जो है ये रेल भवन है, इसी के ठीक पीछे पार्लियामेंट की बिल्डिंग है और इसके ठीक सामने जहां पर ये प्रदर्शन हो रहा था उसको यहां से खाली करा लिया गया। यानी करीब 50 से 100 मीटर के करीब पहुंच गए थे प्रदर्शनकारी, लेकिन उनको यहां से पुलिस ने भगा दिया है और अब रैपिड एक्शन फोर्स के जवान अब भी यहाँ पर तैनात हैं। लेकिन जो प्रदर्शनकारी हैं वो मेरे दाईं तरफ आपको दिख रहा होगा, भीड़ है और ये राजपथ का इलाका है जो इंडिया गेट की तरफ जाता है बाईं तरफ, और अधिकतर जो प्रदर्शनकारी हैं वो इनको इंडिया गेट की तरफ जो यहाँ पर मोड़ दिया गया है।
तो आप देख सकते हैं बड़ी संख्या में कुछ प्रदर्शनकारी अब भी आगे बढ़ रहे हैं, लेकिन ये इलाका जो है अब उद्योग भवन और एयरफोर्स भवन की तरफ जाता है, संसद भवन से दूर। और दूर में आपको ये तस्वीर दिखाई दे रही होगी, इसमें बहुत बड़ी संख्या में पुलिसकर्मी भी पीछे पीछे हैं और प्रदर्शनकारियों को अब संसद भवन से काफी दूर ढकेल दिया गया है। और उसमें से कुछ प्रदर्शनकारी जो हैं वो अब बाईं तरफ जो इंडिया गेट का इलाका है उसकी तरफ बढ़ते दिखाई दे रहे हैं। अदिति, तर सध्या ही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत ज्यामध्ये स्पष्टपणे आपण बघतोय की सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आलेली आहे आणि अर्थातच दिल्लीमधल्या संसद भवनाच्या परिसरात असेल किंवा अगदी सर्वच खासदारांची जी निवासस्थानं आहेत तिथे सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। एकीकडे जे आंदोलन सुरू होतं ज्यामध्ये अर्थातच हे आंदोलन जे जोरदार सुरू होणार होतं आणि चालण्याची परवानगी मागितली होती ती परवानगी नाकारण्यात आलेली होती दिल्ली पोलिसांनी आणि त्यानंतर काही प्रमाणात लाठीचार्ज झाला, अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडाव्या लागलेल्या होत्या। त्यानंतर जे पांगलेले सगळे तरुण आहेत ते इतरत्र पाहायला मिळतात। ये जो व्यवहार पुलिस का है ऐसा तो अंग्रेजों ने भी नहीं किया। मंदिर को लूटना, विश्वविद्यालयों को बंद करना और छात्रों की ये प्रताड़ना, ये तो अंग्रेजों ने भी नहीं की हो। अंग्रेजों ने तो सुना है, अगर कोई धरना प्रदर्शन में बैठा है तो उसकी बात सुनी है। इसीलिए गांधी आज दुनिया में पूजे जाते हैं। गांधी की तस्वीर प्रतिमा दुनिया में है, इसीलिए कि उन्होंने रास्ता दिखाया कि ये आंदोलन का रास्ता है। अगर शांतिपूर्ण ढंग से अपनी मांग को लेकर के बैठे, उनके साथ ऐसा व्यवहार आप करें। बात करनी चाहिए सर सरकार को इन प्रदर्शन। सरकार को बात ही नहीं करनी चाहिए। और एक मंत्री को कितने दिन वहाँ रखोगे आप? क्यों एक जगह में बैठा के रखते हो? जब एक मंत्री एक जगह बैठता है तो अपने आदमियों को सेट कर लेता है और अपने आदमियों को सेट करने के बाद करप्शन बड़े पैमाने पर होता है। आप बदलते रहिए। लोहिया जी यही कहते थे ना, सरकार बदलनी चाहिए उसी तरह जैसे रोटी बदलती है। तो सरकार में बैठे हुए मंत्री तो बदलें। और अभी तो सरकार सम्मानजनक, नहीं तो सम्मानजनक बदलाव सरकार का ना हो जाए कहीं। ये जो आंदोलनकारियों को हटा रहे हैं कहीं सम्मानजनक विदाई सरकार की ना हो जाए। ठीक सर, थैंक यू सर, धन्यवाद। तर सध्या सुरू असलेल्या या आंदोलनावरती अशा पद्धतीनं अखिलेश यांनी केलेलं विधान अतिशय मोठं आहे। तर दुसरीकडे आपण बघतोय सुरक्षा रक्षकांची एक मोठी फौज ही सध्या आपल्याला संसद भवनाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतेय। जो सन्मान द्यायला हवा होता आंदोलकांना तो का दिला गेला नाही असा सवाल एकीकडे उपस्थित करण्यात आलेला आहे आणि अशी सन्मानजनक विदाई म्हणजे पाठवणूक त्यांची होऊ नये अशा स्वरूपाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे। आणि यापूर्वी आपल्या जवळच्याच अगदी शेजारी देशांमध्ये जे घडलं त्याचाच एक प्रकारे त्यांनी उल्लेख करण्याचा प्रयत्न केलाय। आपने आखिरी बार कब ये देखा था? मुझे तो स्मरण नहीं है। ऐसा कब होता है जब सत्ता बहरी हो जाती है, सुनने से इनकार करती है, संवाद को विवाद में तब्दील करती है, तब ऐसा हुआ करता है। बच्चे में क्या चांद सितारे मांग रहे थे? क्या संवाद मांग रहे थे? अहंकार में डूबे हुए हो, पूरे देश की पॉलिटिकल पार्टी को तोड़ रहे हो और कहते हो चाणक्य नीति। चाणक्य देख लो, इस चाणक्य नीति का जवाब जनता दे रही है। किसी का आंदोलन नहीं है, ये स्पॉन्टेनियस है। आपको पार्लियामेंट के दरवाजे बंद करने पड़े। ये डर लोगों ने आपके अंदर पैदा किया। इस डर से सीखिए और संवाद का रास्ता खोलिए। जहां जरूरत हो माफी मांगिए, कार्रवाई करिए। अहंकार की उम्र सीमा बहुत नहीं होती। या प्रतिक्रिया समोर येताना आपल्याला बघायला मिळतात ज्याच्यातून हे लक्षात येते की केवळ आंदोलनकारी काय म्हणत आहेत हे ऐकून घेण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न केला नाहीत आणि आता त्याचे हे परिणाम आहेत अशा स्वरूपामध्ये हे वक्तव्य समोर येऊ लागलेत विरोधकांची। And share your opinions, share your views. Even in the parliament today, we are trying to ask why the NEET scam happened, why the papers were leaked, why Dharmendra Pradhan ji is not responding on this, और सिर्फ फोटोशूट लेकर ट्विटर। ते प्रतिक्रिया समोर येत आहेत की धर्मेंद्र प्रधान यांनी हा राजीनामा द्यावा ही मागणी करण्यात आलेली होती आणि नीट पेपर फुटी प्रकरणावरती अर्थातच या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न समोर घेऊन जे आंदोलन झालं त्या आंदोलनकर्त्यांशी कोणताही संवाद का साधला गेला नाही असा सवाल एकीकडे उपस्थित केला जातोय आणि ज्या पद्धतीने जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलकांना पांगवण्याचं काम करण्यात आलं त्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली आहे का असा सवाल एकीकडे विरोधक उपस्थित करतायत।
भीड़ दिखाई दे रही होगी। रंजीत जरा जूम करके इन तस्वीरों को दिखाएं। एक बड़ी संख्या में जो प्रदर्शनकारी यहाँ प्रदर्शन कर रहे थे वो अब इंडिया गेट की तरफ आगे बढ़ रहे हैं। राजपथ के दोनों तरफ वो अभी फिलहाल यहाँ पर रुके हुए हैं। और रंजीत, अब दाहिने तरफ की जरा एक तस्वीर दिखाइए। ये एयरफोर्स भवन का इलाका है अदिति, जहाँ से जिस तरफ ये आगे बढ़े, जहाँ पर अभी थोड़ी देर पहले तक टीयर गैस शेल्स जो है वो पुलिस फायर कर रही थी। आपको अभी भी रैपिड एक्शन फोर्स के जवान यहाँ पर दिखाई दे रहे हैं। पुलिस ने इस रास्ते को रोक दिया है। दाहिने तरफ ये सड़क संसद भवन की तरफ जाती है अदिति, जिसको पूरी तरह से सील किया गया है और पुलिस की बड़ी गाड़ियां जो हैं वो यहाँ पर खड़ी है। और बाएं तरफ वो रेल भवन है जो पूरी तरह से खाली हो चुका है। अशा पद्धतीनं दिल्लीमधली सध्याची स्थिती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आमचे दिल्लीतले प्रतिनिधी या ठिकाणी करतायत आणि त्यामुळे सध्या पोलिसांचा कडा बंदोबस्त हा पाहायला मिळतोय। सगळ्यात ज्या रॅपिड ॲक्शन फोर्स आहेत त्या इथे अर्थातच लावण्यात आलेल्या आहेत आणि संसद भवनाचा हा संपूर्ण जो परिसर आहे या परिसरामध्ये आता एक मोठं कड पोलिसांचं तयार करण्यात आलेलं आहे, जेणेकरून कोणतीही मोठी घटना या ठिकाणी घडू नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीचे प्रयत्न हे पोलिसांकरवी केले जात आहेत। एकीकडे युवा वर्ग जो आहे तो मोठ्या संख्येनं एकत्रित जमलेला आहे। दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती आंदोलन होतंय। ये लोकतंत्र है और हर एक आदमी को, हर एक समाज को, हर एक संगठन को शांति से आंदोलन करने का पूरा अधिकार है। लेकिन अगर कोई कानून हाथ में लेकर आंदोलन करते तो वहाँ पुलिस अपना काम करती है। तो जिस तरह मतलब हमारे मिनिस्टर का जो इस्तीफा देने की मांग हो रही है, तो ये मुझे लगता है कि ये तो सोल्यूशन नहीं है। मतलब जो पेपर नीट एग्जाम में जो भी मतलब कुछ हुआ था, गड़बड़ियाँ हुई थी, ऐसे सब लोगों को सरकार ने अरेस्ट किया है और उनको बड़ी सजा भी हो जाएगी। लेकिन धर्मेंद्र प्रधान जी का इस्तीफा मांगने के लिए इतने दिन अनशन चल रहा है। हम समझते हैं जो स्टूडेंट की तकलीफ हम समझ सकते हैं और ऐसा नहीं होना चाहिए। लेकिन कुछ समाज के कुछ घातकी लोग हैं, उन्होंने मतलब पेपर फुटी का काम किया है और उस सबको मतलब अरेस्ट किया है। इसीलिए प्रोटेस्ट चल रहा है। लेकिन मुझे लगता है कि इस संबंध में मतलब कोई चर्चा होनी चाहिए और मुझे लगता है कि धर्मेंद्र प्रधान जी का इस्तीफा मांगना इतना ठीक नहीं है। लेकिन इसमें सुधार क्या होना चाहिए, क्या दोबारा इसी तरह का पेपर फुटी ना हो, उसके लिए क्या करना चाहिए, इसके संबंध में सुझाव देने की आवश्यकता है। इसीलिए मुझे लगता है कि आंदोलन करना है तो शांति से आंदोलन में करो, कानून हाथ में लेंगे तो पुलिस उनका काम करती रहेगी। लेकिन प्रधानमंत्री ने आज कहा है संसद में, संसद सत्र की शुरुआत के मौके पे, कि मॉनसून और मॉनसून सेशन दोनों। रामदास आठवले यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सूचना द्यायला हव्यात, पेपरफुटी प्रकरणामध्ये अशा स्वरूपाची मागणी करणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे आपण बघतोय एक मोर्चा काढला जाणार होता, त्या मोर्चाला परवानगी नाकारली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांच्या या प्रश्नावरनं उभं राहिलेलं जे आंदोलन आहे ते एकीकडे लाठीचार्ज करून आपण बघतोय। त्याच पद्धतीनं आशुधुराच्या नळकांड्या सुद्धा फोडाव्या लागलेल्या होत्या, जेणेयोगे हे आंदोलनकर्ते पांगतील। मात्र ते अशा पद्धतीनं आता पांगलेले आहेत की एक मोठं सुरक्षा कड तयार करण्याची वेळ आलेली आहे आणि संसदेच्या या संपूर्ण परिसरामध्ये सुरक्षा कवच हे वाढवण्यात आलेलं आहे। बहालत्या दिशेनं आंदोलनकर्ते पाहायला मिळत आहेत आणि हे पांगलेले आंदोलनकर्ते ज्यांना अर्थातच हँडल करणं